आम्ही चाललो आहोत बाहेर कुठेतरी. तर कुठे चाललो आहोत ते तुम्हाला पुढे दिसणारच आहे आणि कोणासोबत चाललो आहोत. हां, कोणासोबत चाललो हे तुम्हाला कळणार. आता आम्ही संगमनेरमध्ये पोहोचलेलो आहोत. रायाचं हे गाव आहे ते पण आपले 3:30च्या तिकिटातच होतं. तर आमचे 3 झालेले होते आणि हेच राहिले होतं. या हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही सर्वजण मजेतच असाल आणि तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे. आज आहे 26 जानेवारी. आज आहे रिपब्लिकन डे. तर प्रजासत्ताक दिनाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आणि आज आहे सर्वांना सुट्टी आज पण, आणि सॅटर्डे संडे राहायला सुट्टी असते. त्याच्यामुळे आम्ही एक प्लॅन तयार केलेला आहे. आम्ही चाललो आहोत बाहेर कुठेतरी. तर कुठे चाललो आहोत ते तुम्हाला पुढे दिसणारच आहे आणि कोणासोबत चाललो आहोत. हां, कोणासोबत चाललो हे तुम्हाला कळणारच आहे. अजून एक कपल आहे आमच्यासोबतच. तर तुम्हाला दिसेलच कोण आहे ते आणि कशानं चाललो. तर आम्ही पब्लिक ट्रान्सपोर्टने चालवलो आहोत, म्हणजे बसने चाललो होतो आम्ही. तर आमची ट्रिप कशी होणार आहे माहिती नाही आहे, चांगलीच होईल आय होप. तर चाललेलो आहोत असे आणि खूप सकाळी निघालेलो आहोत, कारण की आमचं डिसाईड केलं की आम्हाला लवकर तिथे पोहोचायचं आहे आणि जिथे जाणार आहोत तिथे. तर चला असेच कनेक्ट राहा आणि काय काय होते या ट्रिपमध्ये तुम्हाला कळेलच. चला बाय. तर आम्ही चाललेलो आहोत नाशिकला. नाशिक येथे वणीच्या देवीला आम्ही चाललेलो आहोत. मग आम्हाला आमच्या सासूबाईसोबत जायचं होतं, पण त्या आल्या नाहीत म्हणून आम्ही चाललेलो आहोत. त्यांना बोलून काय आलं, दोन्ही बाजूने आता नाही कितकं करायचं मग काही आता पण हॉटेल आहे प्युअर व्हेज. तिला पण सपोर्ट असं आणि ही आहे संगमनेरमधली फेमस पुरी भाजी. मी अशी पुरी भाजी याच्या अगोदर खाल्लीच नव्हती. खरंच खूप भारी आहे. संगमनेरचं बस स्टॉप आहे त्याच्या पाठीमागच आहे आणि रायन त्यांचं जे कॉलेज होतं ते संगमनेरला होतं, त्याच्यामुळे त्यांना माहिती होतं. त्या टायमिंगला हे खूप वेगळं होतं. आता खूप डेव्हलप झालेलं आहे आणि खूप टेस्टी अशी ही पुरी भाजी होती. आम्ही संगमनेरमध्ये पोहोचलेलो आहोत. रायचं हे गाव आहे. रायन स्कूल कॉलेज होते आमची मीना. तिला भूक लागली होती. तिला आता घातले, तुम्ही पाहिलंच असेल. आम्ही पावभाजी पुरी भाजी खाल्ली होती आणि आम्ही बस स्टँडमध्ये आहे, कारण आम्ही बसने चाललेलो आहोत. आणि नाशिकला चाललो संगमनेरमध्ये. चला अशीच कनेक्ट राहा. बघा आता कधी पोहोचत नाशिकमध्ये. आता वाजलेले आहेत 11 वाजले. आणि आता आम्ही नाशिकच्या पुढे निघालेलो होतो. म्हणजे नाशिकपासून वणीचं अंतर आहे 54 ते 60 किलोमीटर होतं. आणि वणीचं देवीचं मंदिर हे खूप उंच डोंगरावरती आहे आणि तिथे खूप उंच असे डोंगर रांगा आहेत. ह्या सह्याद्रीच्या डोंगर रांगा आहेत, जर माहिती असेल तर आपल्याला. आणि असं बसने जावं लागतं. तिथे खाली कळवण असं एक तालुका आहे तिथला, तिथे खाली बस जाते आणि आपल्याला तिथून एक अजून बस भेटते वरती जाण्यासाठी. आणि खूप असा वळणाचा रस्ता आहे वरती जाण्यासाठी खूप, आणि खूप उंच डोंगर आहे त्या साईडनं. मी वरती गेल्यानंतर थोडं दाखवत होतं, तर खाली एकदम आम्हाला असं छोटं दिसत होते. आणि जर तुम्ही तुमच्या प्रायव्हेट गाडीनं जात असाल तरी काळजीपूर्वक जा, कारण की तिथे दर वगैरे कोसळण्याची असं भीती असते. त्यांनी साईडनं अशा तारा पण लावलेल्या होत्या, तरी पण सावकाश जायचं. आणि मंदिर संध्याकाळी 9च्या नंतर मला वाटतं बंद होत असेल, त्याच्यामुळे अंधाराचं वगैरे अगोदर जायला हवं. आणि फायनली आम्ही देवीच्या मंदिराजवळ पोहोचलो होतो. देवीचं मंदिर खूप उंचावरती आहे आणि त्याच्यावरती पण डोंगर आहे, म्हणजे असं दिसत होतं. खूप उंच असा डोंगर होता वरती, पण आपण जायला रोपवे होता, त्याच्यामुळे एवढे काही नाही आहे. आणि आम्ही त्यांच्या घरी ह्या बॅगा ठेवल्या होत्या. त्यांच्या घरी ह्या 2 मांजरी होत्या, खूप छान होत्या आणि खेळत होत्या. एकेच्या गळ्यामध्ये ते घुंगरू बांधले होते त्यांनी, ते खूप वाजत होते भारी आणि ते आमच्याच बॅगवरती खेळत होत्या. इथून आम्ही देवीसाठी ओटी घेतली आणि मीना आणि मी ज्यांच्याकडे आम्ही ओटी घेतली त्यांच्याकडे आम्ही साडी पण चेंज केली होती, कारण की आम्हाला देवीला साडी घालून जायचं होतं. आणि तिनं तिच्या लग्नातली साडी घातलेली आणि मी एकदम साधी घातली होती साडी, कारण की चालायला वगैरे बाहेर गेलो त्रास होतो म्हणून. फ्रेंड्स बघू शकता तुम्ही डोंगरावरती आहे. आणि आज आपल्या प्रजासत्ताक दिनाची जी राज्यपथावरती चाललेली जी थीम होती ते होता, ते पण आपले 3:30च्या तिकिटातच होतं. तर आमचे 3 झालेले होते आणि हेच राहिले होतं. हे अर्धशक्तिपीठ आहे.
तिथे आम्ही आलेलो आहोत आणि आता लेट झालेलं त्याच्यामुळे आम्ही ना म्हणजे चालत जात नाही आहे, रोपवेने जाणार आहे. तर भावी तिकीट आणायला चाललेले आहेत आणि आम्ही देवीसाठी घेतलेलं आहे ओटी वगैरे आणि साडी पण पाहू शकतो. इथं आल्यानंतर चेंज वगैरे केले आहे. तर चला आता दर्शन घेतल्यानंतर भेटू आणि तिकडे त्याला जमत नसेल वरती इथूनच धाकावं लागेल. लगेज वगैरे सगळं खाली ठेवावं लागतं इथे आल्याच्यानंतर. चांगलं येतं तर तुम्ही लगेच. आणि जिथून रोपवे जात होते तिथे असं त्यांनी खाली असं बनवलेलं होतं, खूप छान होतं. मी फर्स्ट टाईम असं कुठेतरी पाहत होते रोपवेच्या जवळ. मी रायगडला गेलेली पण तो रोपवे आणि हा वेगळा आहे. आणि तिथे जे आतमध्ये बनवलं होतं त्यांनी असे शॉपिंगचे वगैरे असे सगळे डिपार्टमेंट असे वेगवेगळे बनवले होते. आणि त्याच्या पलीकडे पण आपल्याला दिसत होतं की तिकडे पलीकडे स्नॅक्स वगैरे जेवण ज्यांना करायचं आहे त्यांच्यासाठी होतं तिकडे. आणि प्रत्येकांना वेगवेगळं असे वॉशरूम्स वगैरे होते लेडीज जेंट्ससाठी आतमध्ये पण. आणि छान असं एकदम क्लीन होतं तिथे. पहिलं म्हणजे क्लीन एकदम स्वच्छ ठेवलेलं होतं ते सर्व. आणि असं सुंदर एक गणेशाचं तिथं मंदिर वगैरे बनवलेलं खूप छान होतं हे. आणि ती दिसते तुम्हाला रोपवेची लाईन, अशी लाईन लागलेली असते आणि प्रत्येकाला एक रेल्वेचा जो डब्बा असतो तो खाली आला ना त्याच्यानंतर प्रत्येकाला करतात. आणि चांगलं मॅनेजमेंट केलेलं आहे तिथे त्यांनी. गर्दी पण होत नाही जास्त आणि काहीच नाही आहे. आणि मोस्ट ऑफ लोक हे रोपवेने जातात.
रिटर्नचं पण तिकीट 5च काढलेले होते. तर फ्रेंड्स, आम्ही आता त्र्यंबकेश्वरमध्ये पोहोचलेलो आहोत आणि नाशिकमध्ये जायचं होतं पंचवटीमध्ये, पण खूप रात्र झाली त्याच्यामुळे. आणि मीना आणि आज ही साडी घातली होती, ही साडी तिच्या हळदीची आहे. मी साधी सिंपलच घातली होती. आत्ता जेवलेलो आहोत आम्ही आणि भाऊजींचे इथे पाहायला गेले होते. आहेत का रूम? नाही रूम नाही, तर आम्हाला दुसरीकडे जावं लागेल आता. तर चला, आणि हा ब्लॉगला आता इथे सेंड करत आहे. गुड नाईट, बाय, टेक केअर. उद्या एका नवीन ब्लॉगमध्ये भेटूया. बाय.